जे स्पेसिफिक पॉइंटेड सभागृहामध्ये विरोधी पक्षाकडून माहिती देण्यात आली. विरोधी पक्षच नाही तर सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी देखील स्पेसिफिक नावं घेऊन आपली मतं व्यक्त केली आणि माहिती दिली सभागृहात. आमदार ज्यावेळी विधानसभेमध्ये बोलतात ती माहिती खरी धरून त्याविषयी त्या संबंधितांच्या संबंधात ठोस अशी कारवाई केल्याचं निदर्शनाला काही येत नाही. मोका लावू, न्यायालयीन चौकशी करू, SIT करू. SIT करायची आणि न्यायालयीन चौकशी करायची या दोघांची काय आवश्यकता आहे? मग न्यायालयीन चौकशीच करायला पाहिजे किंवा 2 न्यायाधीशांची आमची मागणी होती. 2 न्यायाधीशांच्या उपस्थितीत या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा. आता SIT वेगळं काम आणि न्यायालयाची चौकशी पण हे कधी असं होत नाही आणि त्यामुळं एकंदरच गोलगोल उत्तर होतं. त्यामुळं नक्की निष्कर्षापर्यंत सरकार येत नाही किंवा कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करते असा त्याचा अर्थ आहे. प्रकरणावरती धनंजय मुंडेच अनुपस्थित होते. धनंजय मुंडेच आज सभागृहात उत्तर देताना अनुपस्थित होते. बीड प्रकरणावरती कसं बघताय? नाही, ते 2-4 दिवसात नाहीच आलेले. ते कदाचित आले नसतील नागपूरला अधिवेशनासाठी, कदाचित आले नसतील. मला माहित नाही ते आहेत की नाही. धनंजय मुंडे सत्ताधारी पक्षाचे त्यांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न केला जातो का? नाही, मला सभागृहातली जी भाषणं ऐकली त्यावरून त्याला ठोस असं उत्तर मिळणं आवश्यक होतं. ते मिळालं नाही. कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात SIT, न्यायालयीन चौकशी अशा गोष्टी आहेत. परभणीत जे मृत्यू झाला त्या व्यक्तीच्यासाठी शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज असं पोस्टमॉर्टेममध्ये लिहिलेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की त्याला श्वासाचा त्रास होता, त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथं त्याला मृत घोषित केलं. असं असतं का कधी? धनंजय मुंडे का समोर यायचं टाळतायत? 2-3 दिवस झालं नागपूरमध्ये आहेत. मी धनंजय मुंडेंचा प्रवक्ता नाही आहे. तुम्ही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना, प्रमुखांना विचारा. मला का गरीबाला विचारताय? पाटील साहेब, पारदर्शक तपास होईल असं वाटतं? पारदर्शक पूर्णपणे तपास होईल वाटतं या सर्व प्रकरणात? असं एकंदर ज्या पद्धतीने उत्तर दिलं त्याच्यात असा जोरकसपणा की हे करूच, 24 तासात अटक करू, 48 तासात अटक होईल असं कोणतेही आश्वासन सभागृहात मिळालं नाही. अटक करण्याची तर भाषाच नाही. आम्ही मोका लावू, हे लावू, ते लावू. आता ते डिस्क्रिशनरी राहतं. बघू आता काय सरकार करतं. नाही, मुख्यमंत्र्यांचं भाषण हे गुन्हा झालेला आहे, काय झालेलं आहे हे पूर्ण माहीत असूनही त्या बाबतीत पूर्ण स्पेसिफिक टू द पॉईंट भाषण त्यांना करायचं नव्हतं. त्यामुळे त्यांनी गोलगोल भाषण करून उत्तर दिलं. सर, कल्याणमधील घटनेमध्ये जे मारहाण केलेली व्यक्ती आहेत मराठी माणसाला, ते दोन्हीही आरोपी मराठी असल्याचं समोर येत आहे. दुर्दैवी गोष्ट आहे का एका अमराठी व्यक्तीचं ऐकून मराठी माणसावर अशा प्रकारे मराठी माणसाकडे मारहाण झालेली आहे? अशी अतिशय गंभीर कल्याणची घटना इतकी दुर्दैवी आहे की परराज्यातली लोक काही ना काही मराठी माणसांच्याबद्दल अनुद्गार काढतात. त्यांच्या खाण्याबद्दल, त्यांच्या राहण्याबद्दल अशी घृणा व्यक्त करतात. हेच मुळात सहन करण्याच्या पलीकडे आहे आणि त्यामुळं मराठी माणसाला त्याज्य ठरवण्याचा प्रयत्न आमच्याच महाराष्ट्रात होत असेल आणि त्याला मारहाण परत वर होत असेल तर हे निषेधार्ह आहे. सरकारचा कायद्यावर, कायदा आणि सुरक्षितता, लॉ अँड ऑर्डर यावर कोणतीही आता नियंत्रण राहिलेलं नाही असं मला वाटतं. पवार साहेब दिसले नाहीत असं म्हणतायत. जे मिश्किल टोले आणले जायचे विरोधकांवर, त्याची त्यावर वावाडे काढायचे. नाही, आता नवीन सरकार आहे, आत्ताच आलेलं आहे सरकार. आमचा पराभव झाला आहे आणि तो आम्ही मान्य केला पाहिजे की मोठा पराभव झाला. झाल्या लगेच हातात तलवार घेऊन लढाई सुरू करणं हे जनतेला देखील ॲक्सेप्ट होत नाही. त्यामुळं सरकारने काही चुका केल्या तर मग त्याच्यावर भविष्यकाळात बोलण्यात येईल. पराभव मान्य करताना तुम्हाला वाटतं EVM मुळे पराभव झालाय की लोकांनी दिलेलं जनमत तुम्ही कौल ॲक्सेप्ट करताय? असं आहे की अनेकांचं मत आहे EVM मुळे काहीतरी घोटाळा आहे
आमच्या बाजूला विजयी झाले ते 10-15 हजारात विजयी झाले. सत्तारूढ पक्षाला विजयी झालेले 1,00,000-1.5 लाखाच्या मताने विजयी झाले. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात शंका आहे आणि म्हणून मरकडवाडीसारख्या ठिकाणी एक प्रयोग करायचा प्रयत्न केला तर त्यालाही सरकारने विरोध केला. त्यामुळे शंका वाढते. पण आमचा पराभव शेवटी सर्टिफिकेट हातात ज्या आमदारांच्या मिळालं त्यात आमच्या आमदारांची संख्या कमी आहे, त्यांच्या आमदारांची जास्त आहे, म्हणून त्यांचं सरकार आलं. त्यामुळं टेक्निकली आता कुठंतरी आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे की पराभव झालेला आहे. पराभव झाल्यावर लगेच सकाळी दुसऱ्या दिवशी उठून सरकारवर टीका करणं योग्य नाही. योग्य वेळी त्यांच्या सरकारने काही चुका केल्या तर त्यावर भाष्य करणे योग्य आहे. आपल्याला आपण विरोधी पक्षात बसलो म्हणून लगेच सुरू करणं हे मला वाटतं की ताबडतोबीनं आवश्यक नाही आहे. संजय राऊतांनी पण याचं पालन केलं पाहिजे का? रोज सकाळी टीका सुरूच आहे अजून त्यांची. संजय राऊत हे आमच्या सगळ्यांच्या वतीनं जनतेच्या भावना मांडत असतात. त्यामुळे त्यांना तो अधिकार आहे. त्याबद्दल नाही, आमच्यात दुमत नाही अजिबात. त्यांना तो अधिकार आहे. पवार साहेब जाणार आहेत परभणीला, बीडला असं मला माहिती मिळाली आहे की ते उद्या जाणार आहे. अधिवेशन संपायसाठी उद्या 1 दिवस बाकी आहे पण खातेवाटप झालेलं नाही आहे. पूर्ण अधिवेशन बिनखात्याच्या आज मंत्र्यांशिवाय संध्याकाळी खातेवाटप जाहीर होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.